अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. हा अनुभव आहे ठाण्यावरून सौ कमल आत्माराम हनवते या ताईंचा. ताई म्हणतात, गजानन माऊलींचं अस्तित्व. जय गजानन. असं म्हणतात, माणसाच्या आयुष्यात हसण्याला फार महत्त्व आहे. हसत राहा, मजेत राहा, हेही खरं आहे. पण मला इथे एक सांगावंसं वाटतं की माणसाच्या आयुष्यात योग्य वेळी रडण्यालाही तेवढंच महत्त्व आहे. आणि ही जाणीव मला गजानन महाराजांनी माझ्या पहिल्या शेगाव भेटीतच करून दिली. त्या दिवशी मी शेगावला जर रडले नसते तर एकतर आज मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अवस्थेत असते किंवा हृदयविकार अथवा अन्य व्याधीने ग्रस्त असते. देवदर्शनाचा योग नशिबात असावा लागतो असं म्हणतात. खरं तर बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर सैलानी या गावी माझं सासर आणि बुलढाणा जिल्ह्यातच शेगाव. म्हणजे वास्तविक लग्नानंतर शेगाव दर्शनाचा योग लगेच यायला हरकत नव्हती. पण योग आला नाही. अर्थात मला स्वतःला तेव्हा गजानन महाराजांच्या विषयी माहितीही नव्हती. माझं लग्न वायुसेनेत कार्यरत असणारे श्री आत्माराम हनवते, आत्ता निवृत्त विंग कमांडर यांच्याशी झालं. आमच्या संसारवेलीवर 2 फुलं फुलली. मोठी मुलगी मीता आणि धाकटा मुलगा संदीप. वायुसेनेत असल्यामुळे जिथे यांची बदली होणार तिथे आमचा मुक्काम हलणार हे ठरलेलं होतं. मुलाचं शिक्षण होत असताना आमच्या मीताचं लग्न इसवी सन 1994 तिच्या वयाच्या मानाने थोडं लवकरच एका ऑर्थोपेडिक डॉक्टरशी झालं. इसवी सन 1996 तिला कन्यारत्न प्राप्त झालं. दिवस आनंदाने चालले होते. आम्ही तेव्हा राजस्थानमध्ये जैसलमेर येथे होतो आणि मुलगी नाशिकला होती. इसवी सन 1998चा शेवट आमच्या जीवनात फार मोठं वादळ घेऊन आला. जावई, मुलगी आणि नात दुचाकीवरून जात असताना एका ठिकाणी समोरून एक डंपर आला. बाजूला रेती पसरली होती. त्यावरून गाडी स्लिप झाली आणि गाडीवरून पडून जोरदार मुका मार लागल्याचं निमित्त झालं. वयाच्या फक्त 23व्या वर्षी मुलीला पोरकं करून माझी मीता या जगातून निघून गेली. आम्हाला जैसलमेर येथे निरोप आला तेव्हा जैसलमेर ते नाशिक या साधारण 1250 किलोमीटर प्रवासासाठी आम्हाला टॅक्सी करून निघावं लागलं. 3 दिवसपर्यंत तिचं शरीर अंत्यसंस्कारासाठी आमची वाट पाहत होतं. प्रवासात आम्ही दोघं सुन्नपणे बसून होतो. नेमकं काय झालं कळायला मार्ग नव्हता. 2.5 वर्षाच्या नातीचा शोक पाहून आतल्यात विचित्र कालवाकालव झाली. ह्यांची अवस्था विचित्र झाली. माणूस मोठा झाला की त्याला कधी कधी रडता पण येत नाही. मुलगी ह्यांची अत्यंत लाडकी. मला बरेचदा वाटतं की आम्ही स्त्रिया रडून अश्रूंना वाट करून देतो, पण पुरुष बरेचदा आतल्यात रडत राहतात. मग त्या सगळ्या विचारांचा परिणाम होऊन मी पण रडले नाही. बरेचदा शून्यात नजर लावून बसून राहायची. आबोल झाले. सर्व अर्थशून्य वाटू लागलं. घरातून बाहेर पडू नये असं वाटायचं. त्याचा माझ्या वागण्या बोलण्यावर परिणाम होऊ लागला. हिला वेड लागलं की काय असं सर्वांना वाटू लागलं. 2 महिने अशी सगळी स्थिती होती. अशात भुसावळला आमच्या एका नातेवाईकाकडे लग्न निघालं आणि मला थोडं जबरदस्तीनेच लग्नाला नेण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. आम्ही भुसावळला पोहोचलो. तिथे माझा एक भाऊ आला होता. सर्व परिस्थिती पाहून त्याने आग्रहाने आम्हा दोघांना शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जाण्याचा सल्ला दिला. ह्यांना म्हणाला, एकदा तुम्ही गजानन महाराजांचं दर्शन घेऊन तर या, बघूया काय होतंय ते. ह्यांची सैनिकी शिस्त. हे नास्तिक नाहीत, पण देवासंतांच्या दर्शनावर यांचा फारसा विश्वास नव्हता. पण ह्यांनी शेगावला जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही दोघे शेगावला पोचलो. त्या दिवशी मी प्रथम महाराजांचं दर्शन घेणार होते. मी दर्शनासाठी तळघरात उतरले. महाराजांच्या नजरेतील ती विलक्षण करुणा मी पाहिली. ते जणू आत्मीयतेने मला विचारत होते, बाई ग, काय दुःख आहे तुला? बस कुणीतरी आपलं भेटावं आणि त्याच्याजवळ आपलं अंतःकरण मोकळं करावं असं झालं. माझा बाण फुटला. जोराचा हुंदका आला. मी चेहऱ्यावर दोन्ही हात धरून तशीच धावत वर आले. आवारात असलेल्या बेंचवर बसले आणि हुमसून रडले.
हे बाजूला उभे होते आणि अक्षरशः अर्धा तास मी रडत होते. रडणं थांबलं तेव्हा जसं काही आपल्या मनावर कुणी मनभराचा भार खाली उतरून ठेवावं तसं झालं. ह्यांचेही डोळे त्या दिवशी पाणवले. त्या दिवशी शेगाव माझं माहेर झालं. त्या आमच्या वारीनंतर हे 2-3 कारणाने महाराजांचे भक्त झाले. एक कारण तर उघड होतं, आम्हा दोघांनाही एक मानसिक आधार मिळाला. आणि दुसरं कारण म्हणजे वायुसेनेत अधिकारी असूनही शेगावची शिस्त, स्वच्छता आणि व्यवस्थापन पाहून ते खुश झाले. आमच्या शेगाव वाऱ्या सुरू झाल्या आणि प्रत्येक वारी तेथील स्वच्छतेविषयी, शिस्तीविषयी आम्हाला अनुभव समृद्ध करीत राहिली. दर्शनाच्या बारीत हजारो लोक असूनही कुठे गोंधळ नाही. मध्ये कधी चहाची सोय, औषधाची सोय, मध्येच बाहेर जावं लागल्यास पासची सोय, सारंच कसं शांततेत. प्रसादाचा दाना पडला तरी सेवेकरी उचलून घेणार. इथे एक प्रसंग सांगावासा वाटतो. एकदा आनंद सागर परिसरात एक माणूस सवयीने खरा मावा गुटखा थुंकला. मागेच असलेल्या सेवेकऱ्यांनी तो पुसून टाकला. थोडं समोर गेल्यावर पुन्हा तेच झालं, पण सेवेकऱ्यांनी काहीही न बोलता पुन्हा पुसला. हे त्या माणसाने पाहिलं. पुन्हा मान वाकून थुंकणार. तो नम्रपणे उभा राहून पुसण्याची तयारीत असलेल्या सेवेकऱ्यांच्याकडे त्याचं लक्ष गेलं. तो ओशाळला. त्यानं कान धरले आणि जवळील गुटख्याची पुडी केराच्या पेटीत टाकून सेवेकऱ्यासमोर कान धरून माफ करा, पुन्हा असं होणार नाही असं बोलला. ह्यांचं म्हणणं सैन्यात आम्ही शिस्त पाळतो, तिथे आम्हाला धाक असतो, बंधन असतं, पण इथे असं काहीही नसताना हे कसं होतं? याचं उत्तर एकच, इथे गजानन माऊलीचं अस्तित्व आहे. असो, मधल्या काळात ओझरला होतो तेव्हा शेगाव शक्य होतं, पण पुढे चंदीगडला बदली झाली आणि त्या काळात शेगाव दर्शन होऊ शकलं नाही. मात्र नंतर मध्य प्रदेशात आम्हाला इथे आमची बदली झाली. तिथून कारणे सासरी आलो तर वाटेत शेगाव दर्शन शक्य होतं. सासरहून निघालं की शेगाव, अचलपूर, परतवाडा, भैसदेही, वाटेत घाट, तिथं खंडोबा मंदिर आणि पुढे आमला असा मार्ग होता. वाटेत आदिवासी वस्ती असल्याने ट्रॅफिक तेव्हा त्या मानाने कमी होता. एप्रिल 2006ची गोष्ट. आम्ही शेगावहून दर्शन घेऊन निघालो. परतवाडा ते भैसदेहीच्या मध्ये घाट आहे, एकीकडे खोल दरी आहे. आमच्या मारुती 800मध्ये मी आणि आम्ही दोघे होतो. गाडी वेगाने चालली होती. वाटेत रस्त्यातच एक दगड होता. तो चुकवण्याच्या प्रयत्नात ह्यांचा कारवरील ताबा सुटला आणि कार दरीच्या बाजूला जाऊ लागली. समोर खोल दरी होती. आम्हाला आमचा मृत्यू दिसू लागला. मी जोरात गजानन बाबा धावा, गजानन बाबा धावा, वाचवा असं ओरडले आणि नशिबाने ब्रेक लागले. पण त्याहीपेक्षा अचानक थांबावी अशी गचका देऊन गाडी थांबली. दोन बाजूंनी आम्ही दोघं खाली उतरलो. मोजून 1.5 फुटावर खोल दरी होती, चांगलीच खोल. तिथे गेलो असतो तर कदाचित कुणालाही काहीही मिळालं नसतं. काळ आला होता, पण गजानन बाबांनी वेळ येऊ दिली नाही. आम्ही दोघांनीही मृत्यू पाहिला होता. आमची दोघांचीही नजर त्या दरी खोऱ्यात आम्हाला वाचवणारं कोण याचा शोध घेत होती. तिथल्या झाडाझुडपात, पानाफुलात, तिथे वाहत असणाऱ्या वारात गजानन माऊलीचं अस्तित्व शोधत असतानाच आम्ही नमस्कारासाठी हात जोडले आणि आमच्या तोंडून उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते.